लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. ग्राहकांना गॅस नाही आणि मनमानी कारभार जोमात असल्याने गॅस एजन्सी बंद करण्याच्या घोषणा. संत एकनाथ गॅस एजन्सी विरोधात पैठण तहसील कार्यालयात संतप्त नागरिकांचे ठिय्या आंदोलन. बातमी पैठणीतून. पैठण येथील संत एकनाथ गॅस एजन्सीच्या कथित मनमानी, बेजबाबदार आणि संशयास्पद कारभाराविरोधात अखेर नागरिकांचा संताप रस्त्यावर उतरला. महिनोन महिने सिलेंडर वितरणात होत असलेला विलंब, होम डिलिव्हरीच्या नावाखाली सुरू असलेले कथित गैरप्रकार, ग्राहकांकडून अतिरिक्त पैशांची वसुली आणि तक्रारींकडे होणारे जाणीवपूर्वक दुर्लक्ष यामुळे संतप्त नागरिकांनी शुक्रवारी तहसील कार्यालयासमोर जोरदार आंदोलन छेडले. सिलेंडर बुकिंग वेळेवर, OTP वेळेवर, पण गॅस मात्र घरापर्यंत पोहोचतच नाही, असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी तहसील कार्यालय परिसरात घोषणांनी दणाणून सोडला. पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार कैलास बहुरे यांच्या दालनात दिवसभर ठिय्या आंदोलन करून प्रशासनालाही धारेवर धरले. विशेष बाब म्हणजे एजन्सीकडून तहसील कार्यालयात सादर करण्यात आलेल्या स्पष्टीकरणात स्वतः बॅकलॉग असल्याचे मान्य करण्यात आले. त्यामुळे ग्राहकांनी केलेले आरोप केवळ अफवा नसून प्रत्यक्ष परिस्थिती गंभीर असल्याचे स्पष्ट होत असल्याची चर्चा आंदोलनस्थळी रंगली होती. दरम्यान आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी इंडियन ऑइल कंपनीचे सेल्स ऑफिसर उमेश चौधरी हे उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र तहसील आणि पोलीस प्रशासनाने संपर्क साधूनही त्यांनी आंदोलनस्थळी येणे टाळल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे आंदोलक अधिक आक्रमक झाले. ग्राहकांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला वेळ नाही, मग नेमकं लपवायचं काय आहे, असा थेट सवाल आंदोलकांनी उपस्थित केला. अखेर सेल्स ऑफिसर व त्यांची टीम पैठणमधून निघून गेल्याची चर्चा शहरभर रंगली. आंदोलकांनी आरोप केलाय की अनेक ग्राहकांच्या मोबाईलवर सिलेंडर डिलिव्हरीचे OTP आणि मेसेज येतात, मात्र प्रत्यक्षात सिलेंडर घरापर्यंत पोहोचतच नाही. काही ठिकाणी डिलिव्हरी बॉयकडून अतिरिक्त पैसे घेतले जात असल्याचाही आरोप करण्यात आला. त्यामुळे संपूर्ण वितरण प्रक्रियेवर संशय व्यक्त होत आहे. हा लढा कोणत्याही व्यक्तीविरोधात नाही, तो सामान्य ग्राहकांच्या न्याय आणि हक्कांसाठी आहे, असे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट करत प्रशासनाला थेट इशारा दिला की तात्काळ कारवाई झाली नाही तर पैठणमध्ये आणखी तीव्र लोक आंदोलन उभारले जाईल. संतापलेल्या पैठणच्या नागरिकांनी बंद करा, बंद करा, गॅस एजन्सी बंद करा, अशा स्पष्ट शब्दात विरोधामध्ये घोषणा केल्या. या आंदोलनात दादासाहेब पठाडे, अनिल राऊत, किशोर सदावर्ते, साईनाथ कर्डिले, पवन शिसोदे, किशोर शिरवत, माऊली मुळे, सुभाष नवथर, किरण काळे, रामेश्वर बावणे, भगवान सोरमारे, प्रशांत देशमुख, संजय मरकड, कृष्णा काळे, संदीप पडूळ, सुधाकर सुलताने, इस्लाम पटेल, बाबा अंकर, गणेश साळुंके, गोकुळ पठाडे आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. खाली मुंडका वर पाय, या पुरवठा अधिकाऱ्याचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय, संत एकनाथ गॅस एजन्सीचा परवाना रद्द झालाच पाहिजे, संत एकनाथ गॅस एजन्सीचा परवाना रद्द झालाच पाहिजे. व नागरिकांच्या वतीने संत एकनाथ गॅस एजन्सीचा जो काळा बाजार आहे, मनमानी कारभार आहे आणि पैठण नागरिक त्रस्त झालेले गेली 2 महिन्यापासून, त्या विरोधात आज आम्ही इथे एल्गार पुकारलेला आहे, भव्य धरणे आंदोलन पुकारलेलं आहे. आणि आता सध्या पुरवठा अधिकारी यांच्या कक्ष कार्यालयामध्ये कॅबिनमध्ये बसून आहेत आणि इथे ठिय्या आंदोलन आम्ही सर्व नागरिकांच्या वतीने व सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने आज इथे चालू आहे. याचं कारण असं आहे की आज इथे बसण्याचं कारण असं आहे की संत एकनाथ गॅस एजन्सीने 1 मार्च ते 30 एप्रिलपर्यंत 11,598 गॅस सिलेंडर यांना वरतून प्राप्त झालेले आहेत आणि यांनी 11,054 असे होम डिलिव्हरी दाखवलेले आहेत. मग जर 11,054 जर गॅस डिलिव्हरी होम डिलिव्हरी जर दाखवली असेल तर 2-2 दिवस नागरिक तिथे उभं राहायला काय वेळ येते का, हा आमचा प्रश्न आहे. आणि 3,473 लोकांना यांनी 37 ते 38 दिवसामध्ये विलंब डिलिव्हरी दाखवलेला आहे आणि होम डिलिव्हरी एकही झालेली नाही आहे, पण कागदोपत्री यांचा हा खेळ चालू आहे. इकडे नागरिक त्रस्त आहेत आणि यांचा खेळ पूर्ण कागदोपत्री चालू आहे. सेल्स ऑफिसर उमेश चौधरी आणि पुरवठा अधिकारी बहुरे साहेब हे यांना पाठीशी घालत आहेत. हा आमचा सरळ आरोप, म्हणजे एक त्या आरोपामध्ये तथ्यच आहे, कारण की यांचा भ्रष्टाचारच तेवढा झालेला आहे आणि त्यासाठी आज आम्ही इथं भव्य धरणे आंदोलन ठेवलेलं आहे. त्या विरोधात आमचं आंदोलन चालूच राहणार. जोपर्यंत हा गॅस पुरवठा सुरळीत होत नाही आणि संत एकनाथ गॅस एजन्सीचा परवाना रद्द होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहणार. जय जिजाऊ जय शिवराय. ते तिथून त्यांच्या CSC सेंटरवरून गॅस विकतात. हालाकी त्यांना फक्त 7च टाक्या विकण्याचा, स्टॉक करण्याचा त्यांना अधिकार आहे, पण ते त्याच्या व्यतिरिक्त बल्कमध्ये स्टॉक ठेवून 20-30 टाक्या ठेवून तिथं त्याचा काळा बाजार करते. हा कागदपत्राची नोंद घेत नाही आणि त्या डुप्लिकेट पावत्या बनवून इथं शासनाची दिशाभूल करून हे गब्बर पैसा कमावतो, लोकांना वेटीत जातात.
4 वाजल्यापासून लहान मुलं बालक नवीन प्रेग्नंट झालेल्या बायका सुद्धा त्या लाईन मध्ये सकाळी सकाळी येऊन पहाटे 4ला नंबर लावत होत्या. आणि हा मालक मात्र एजन्सी चालक दुपारी 12 वाजता त्या ठिकाणी यायचा. तिथं ऊन इतकं लागायचं भयंकर की पाण्याची सोय नसल्यानं नागरिकांचे प्रचंड हाल त्या ठिकाणी झाले. आमच्याकडं संघटनांकडे जेव्हा अनेक लोकांनी तक्रारी केल्या तेव्हा आम्ही त्या गॅस एजन्सीला विचारणा केली तर तो म्हणायचा वरूनच पुरवठा सुरळीत नाहीये. आणि मग वरून म्हटल्यानंतर आम्ही पुरवठा अधिकाऱ्याला विचारलं तर पुरवठा अधिकारी म्हणायचे सगळं सुरळीत चालू आहे, तुम्ही विनाकारण कांगावा करत आहात. अशा प्रकारे त्या रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.